हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता वाजले आहेत 6:45. रेडी झाली आहे, सारंगलासुद्धा रेडी केलेत. हे गेले होते रेकॉर्डिंगला. सो यांचं अजून एक गाणं येणार आहे विठ्ठलाचं. सो त्याचीच आज रेकॉर्डिंग होती, त्याच्यामुळे हे रेकॉर्डिंगला गेलेत आणि आता हे निघाले आहेत आणि आता 15 मिनिटात पोचतीलच खाली. सो हे खालीच थांबणार आहेत आणि आम्ही दोघं खाली जाणार आहोत. चाललो आहोत आळंदीला, कारण की उद्या निघायचं आहे गावाला आणि मला सारंग, परी आणि विरीसाठी वारीसाठी ड्रेस घ्यायचे आहेत. म्हणजे की वारी थीममध्ये आपण जे ड्रेस घालतो, असं कुर्ता पायजामा टाईप, असं धोती वगैरे असं मुलांना घालतो आणि मुलींना ते असं घागरा वगैरे असं खणाच्या कपड्याचं असतं ना, त्याच्यावर असं विठ्ठल रुक्मिणी लिहिलेलं असं अशा टाईपचं काही घ्यायचं आहे मला. सो इथे आळंदीमध्ये एक शॉप आहे जे की मी रीलवरतीच बघितलेलं होतं, तर त्यांना कॉन्टॅक्ट केला. सो त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तर मग तिकडे जाणार आहोत घ्यायला. आणि गावाला यावेळेस आम्ही सहज चाललो, एकदम चिल मारायला, असं काही रिझन नाही आहे. सो खूप म्हणजे आमचं 3 आठवड्यापासून चाललेलं होतं गावाला जायचं, पण नेमके ह्यांना कामं होते, सिरियलची कामं, ह्यांची रेकॉर्डिंग वगैरे, परत काही पर्सनल कामंसुद्धा होते, त्याच्यामुळे जाणं पॉसिबलच झालं नाही. सो आता फायनली आम्हाला उद्या जायला मिळतं आहे. 4 दिवस ह्यांना सुट्टी आहे. सो सुट्टी म्हणजे ह्यांचे कामं चालूच असतात. तर 4 दिवस आम्ही टाईम काढणार आहोत आणि उद्या आम्ही चाललो आहे गावाला. तर उद्या परवा आम्ही संगमनेर आणि वाडीला जाणार आहोत आणि सॅटर्डे संडे नाशिकला जाणार आहोत माझ्या माहेरी. सो असं काहीच आम्ही प्लॅन केलेला आहे आणि तर गावाला गेल्यानंतर मला ह्यांचं शूट वगैरे पण करायचं आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच की आम्ही काय करतोय काय नाही. सो असं थोडंफार मी डोक्यात असं प्लॅनिंग केलेली आहे. सो बघू आता किती वर्क होतं ते. तर आता हे येतीलच खाली, तर आता आम्ही जाणार आहोत आळंदीत. तर उद्याचा व्लॉग पण मी या व्लॉगमध्येच कंटिन्यू करणार आहे. तर हा व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आणि कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. बाबा शनीचे बाबा आमचं वेट करताय. उघडा ना शनी. आई माझ्या गोंड्या. सारंग माझ्याकडे येतोस? ये ना माझ्याकडे. अरे ये ना. असं करणार तू आता माझ्या संग? माय बाबा असं सांगतोय तो. माय बाबा शेमड्या चल ना माझ्याकडे. अरे ये ना रे. नो शेमडू, माझी शेमडू. काय केलं रे शोना तू घरी दिवसभर? निनी केली. काय केलं? निनी केली? टीव्ही बघितली, निनी केली. स्वतः मी आधी निघालो कुठं चालली आहोत. तू? हे आले घ्यायला आम्हाला. आता सवय पुढे. तो आम्ही पोचलोय. हे असं काहीसं शॉप आहे इथे, तर आता आतमध्ये जाऊन बघूयात आपण. या शॉपचं नाव आहे तुळशीबाग. सो चला आतमध्ये जाऊ आता. सो आईंचा कॉल आला होता म्हणून मी जरा थांबली होती बाहेर फोनवर बोलत. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. सो इथे बघा असे सगळे ऑप्शन्स आहेत. मुलांचेच ऑप्शन नाही आहेत, मुलींचे किती क्यूट ऑप्शन आहेत. चलो आता जाऊयात आतमध्ये आपण. ए महाराज. चला जायचं आत. हो असं काहीचा ड्रेस आहे. सारंगला बघतोय. सारंग आणि वीरचा आम्ही सेम घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आता मोठी साईज दाखवता येते. वीरला पण यातलाच घ्यायचं आहे आणि परीला अशा टाईपमध्ये काहीतरी घेऊ आम्ही. सो अजून बघतोय ऑप्शन. हो नाजूक आहे. हा एक कलर आहे. हा 20मध्ये कलर दाखवतो. हा पण छान आहे. तिला गोरी असेल गोरी आहे ना. मला असं वाटत होतं हा घेऊया. ती गोरी आहे ना. हा आपला वांगी कलर पण आहे. जांभळा अगदी जांभळा. हा मलाच घ्यायचा. ह्याची प्रिंट मला दुसरी देता का? नाही एकच पीस आहे आता. एकच हा वाला एक कलर. ती गोरी आहे ना, तर तिला असं जरा पण तिला हा उठून दिसेल. पण ह्याचा प्रिंटचा प्रॉब्लेम येते. आवडला असेल तर घ्या हा कलचा. एवढं काय दिसणार नाही आहे ते. म्हणजे आहे चांगलं आहे ते. घेऊ शकता तुम्ही काही. ती गोरी आहे ना, तिला कोणता पण कलर सूट होईल. ब्लू पेक्षा तो असं खूप उठून दिसतो. ना सगळं निघालं. इथे शोधतोपर्यंत यांना आणि 13 नंबर येतो चेक. सो कुठे बेबी? परीसाठी अशी नथ पण घेतली मी. दाखव बेटा. ही नथ घेतली मी. ओ दीदीच्या ही नथ घेतली परीला आणि आता बँगल्स बघते मी तिच्यासाठी. सो हे बँगल्स घेतले असे मोतीचे. हो
परीला हा ड्रेस घेतला, हे बँगल्स घेतले, इकडे ही अशी गळ्यात घालायला माळ घेतली आहे आणि ही नथ घेतलेली आहे डबल एक्सेल का आहे ना आणि कुठं पाठवायचे सेम शॉपमध्ये सो आम्ही आता निघालो गावाला जायला आणि सारंगी त्याच्या दुधाच्या बॉटलचं झाकणच कुठे पाडलं माहीत नाही. खाली जाऊन आता परत वरती चालली आहे मी, वरती पॅसेजमध्ये तो खेळत होता आता, तर तिकडे आहे का एकदा बघते आणि भेटलं तर बरं, नाही तर मग नवीन बॉटल घ्यायला लागेल त्याला दुधाची. सो नाही भेटलं झाकण, मे बी मग घरात वगैरे पडलं असेल तर, कारण की निघताना मी परत त्याची दुधाची बॉटल भरून घेतली होती दुधाने. तर बघूयात आता घरी असेल की नाही. आता मी लॉक वगैरे काही उघडलं नाही कारण की चावी ह्यांच्याकडे होती, मी चावी घरी घेऊन होती आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत. दुधाच्या बॉटलचं झाकण काय मला भेटलं नाही. ते पण सांगितलं. सांगितलं मग तुम्ही मला एवढं वर पाठवलं, जा म्हणे पॅसेजमध्येच पडले, जा म्हणे. मी ह्यांना म्हटलं तुम्ही जा, तर मग हातात नाही तूच जा. तर शोधून आले. AC ना मला गरम झाला, मला माझे दोन्ही ACचे अँगल क्रॉस साईड. ठीक आहे, तर आम्हाला निघायचं होतं 10 वाजता आणि आम्ही निघालो आहोत 12 वाजता. आत्ता आम्ही खरं तर संगमनेरमध्ये पाहिजे होतो, पण लेट झालं कारण की हे बसले होते काम करत आणि कारण हे पण सकाळी 4:30 पावणे 5 वाजता उठला आणि त्याला काय TV बघायची होती झोपेतून उठल्यावर. मग त्याला TV लावून दिली. 7 वाजेपर्यंत तो TV बघत बसला. 7 नंतर तो परत झोपला. त्यानंतर मग आम्ही दोघं डायरेक्ट मग 9 वाजताच उठलो. मग 9 वाजता उठल्यानंतर हे यांची काम करत बसले, ते कामं झाली. त्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत. ए शालंग, कुठे चाललोय आपण? हे शूज दाखवतो तुझे. शूज नाही. दादा तिकडे चाललो ना बेटा आपण. ओके ठीक आहे. सो कनेक्ट राहा. सो ब्लाऊज पीस घ्यायला आली आहे मी आता. सो फायनली आम्ही आत्ता निघालेलो आहोत. ब्लाऊज पीस घ्यायला थांबली होती कारण की उद्या करायची आहे सवासणी. आम्ही येणार आहोत, तर मग आईंनी कालच फोन करून सांगितलं का तुम्ही येत आहे तर आपण उद्या सवासणी घालून टाकू. मागच्या वेळेस पण सवासणी होते तेव्हा ब्लाऊज पीस नव्हते घेतलेले, तर आईंनी आम्हाला सांगितलं होतं आणायला नांदूरला जाऊन. तर ते वाडीवरून नांदूरला आम्ही गेलो होतो आणायला. तर यावेळेस मी आईंना आधीच फोन करून विचारलं का आणायचे आहेत का, तर मी इथेच घेतले मी आणि आता घेऊन झालेत आणि आता आम्ही निघालो आहोत. आता आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहोत. आता आम्ही डायरेक्ट कुठे थांबणार आहोत? जेवायला आकाशला. मग तिथे जेवण वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. आम्हाला पोचायला 4 तरी वाजतील. त्यानंतर तिकडे गेल्यावर अजून आमचा एक प्लॅन आहे. आम्ही जाणार आहोत छेडगावला ह्यांच्या मावशीच्या घरी. सो कनेक्ट राहा. ए शेमडी सारंगात इथे बसायला लागलाय. चलो. सो आम्ही आता आळंदीत पोहोचलेलो आहे आणि इकडे हा जो पूल आहे ना, इकडनं सगळं पाणी गेलं होतं, जे खूप सारे व्हिडिओज आले होते बघा. आणि हे जे आहे ना, आता हे नवीन साईडने बांधतायत, त्याचंच काम चालू आहे. त्याच्यामुळे आता इकडचा रस्ता बंद आहे, तर आम्ही इकडच्या दुसऱ्या रोडने चाललो आहे. तर हे अशी काहीशी हालत झाली होती पुलाची, पूर्णच तुटलेलं होतं. आणि इथे तुम्ही कचरा बघू शकता, हे इथे पुढे किती कचरा आहे, म्हणजे एवढ्या वर पाणी आलेलं होतं पुलाचं. इकडे कचरा बघा किती, आणि हे सगळं भरलं होतं इथे, हे सगळं भरलेलं होतं. ओ बेटा 2x कर. हां, सो हे अशी काही हाल झाली होती. आणि इकडे पण हे बघा, हे सगळं वाकलेलं आहे. हे बघा इकडे पुढे तुम्हाला दिसत असेल, सगळंच खराब झालं होतं. सो आकाशला थांबलोय आम्ही आता आणि नेहमीप्रमाणे मिसळच घेतोय, कारण की ह्यांना मिसळ खायची. मग मला असं मेन कोर्स काय ऑर्डर करता येत नाही, ह्यांनी मिसळ घेतलं. सो मी पण मिसळ ऑर्डर केली आहे आणि कोथिंबीर वडी. इथे सारंग झोपलाय, सो त्याला थोड्या वेळाने उठवू, त्याच्यासाठी मिल्कशेक वगैरे ऑर्डर करू, तेव्हा त्याला झोपेतून उठवेल मी. तोवर आम्ही आता जेवण करून घेतो. आणि हा आमचा बिझी पर्सन हां, पोस्ट करतोय. पोस्ट लगेच करताय. सो हे माझं फेवरेट आहे, कोथिंबीर वडी. आणि ते मिसळ त्यांचं फेवरेट. सारंगसाठी मी घेते खायला, कारण की तो काही जेवला नाही. आणि इकडे बसले आता कारमध्ये. ओ, कार चालवायची असते ना. काय काय बोललास?
सो आता त्याला एक राईड करून देतो, देन आम्ही निघून. बाय सारंग. सारंग, ए सारंग, सारंग. सोते नहीं माँ यशोदा के जैसे, सुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, तुम गोपियों की तरह नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. याद आएंगे उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम राम नारायणम जानकी वल्लभम. सो आता आम्ही यांच्या मावशीच्या गावाला आलो आहे. एका मावशीकडे आता गेलो होतो आणि आता दुसऱ्या मावशीकडे चाललो. त्या दोघी एकाच गावात दिलेल्या, तर जवळजवळ आहेत. आता मी चालत चाललो. इकडचं व्ह्यू किती छान आहे. असं काहीच गाव आहे इकडे. सो हे असं काहीसं घर आहे ह्यांच्या मावशीचं, छोट्या मावशीचं घर आहे. सरला मावशीचं इथे आम्ही आलेलो आहे आज. आणि आता जेवण वगैरे करू. जेवण बनवले मावशीने मस्त. इथे चुलीवर बसून मस्त चपात्या केल्या आता मावशींनी इथे चुलीसमोर इथे. आणि आता जेवायला बसू आणि मग निघू आम्ही संगमनेरला जायला. सो इथे मावशीचं मस्त असं किराणा दुकान आहे, घराच्या समोरच आहे सगळं. हे घराजवळच आहे आणि गावात पण एक आहे शॉप. इथे सारंगची मज्जा चालू आहे पोरांची. आज नुसते कॅडबरी ह्याच्यातून फ्रीजमधून कॅडबरी काढतात आणि खातात. ऐ शाळा आता सगळे जेवायला बसतात.